रामकृष्ण हरी मित्रांनो, खूप साऱ्या लोकांच्या कमेंट आल्या की या सेटअपबद्दल फुल माहिती द्या, सविस्तर माहिती पाहिजे. तर आज मी तुम्हाला याच्याबद्दल सविस्तर माहिती सांगत आहे. आणि मी हे पण सांगत आहे की मी कुठला वायरमन नाही, काय नाही. आणि 2 वर्ष झाले मी ही सेटअप चालवत आहे. याच्यामधून कुठलीही अडचण आली नाही मला, तर अनेक अडचण आली नाही, काय नाही. 2 वर्ष झालं मोटर व्यवस्थितरित्या चालत आहे. तर आज मी तुम्हाला पण दावतो. तुमच्याकडे पेटी 4,500ला भेटते, ती मोठी बॉक्स पेटी आणण्याची पैसे नसतील तर तुम्ही अवश्य खरेदी करा. तर चला तुम्हाला दावतो. तर मित्रांनो, स्टार्टर आणि ॲटो आपल्याकडे तर असेलच. आणि आता आपल्याला लागणार आहेत 3 फ्यूज. तर तुमचे 3 फेजचे असतातच. आपल्याला 1 फेज लागणार आहे आणि 2 बटणं लागणार आहेत. तर 2 बटणं आणि 2 वायरीसुद्धा लागणार आहेत. तर आपल्याला एवढं सारं लागणार आहे आता. आणि चला आता ह्याचं कनेक्शन दावतो तुम्हाला. तर मित्रांनो, कनेक्शन पाहू शकता. या फेजला फुल लाईट आहे. याच्यातून फुल लाईटमधनं फुल लाईटला आपण कॅपॅसिटर जोडतो. तर याच्यातून फुल लाईट घेऊन इथे हा जो फेज आहे ते कॅपॅसिटरसाठी जोडलेला फेज आहे. तर कॅपॅसिटरच्या फेजला इकडल्या साईडला जोडलेले आहे आणि इकडून कॅपॅसिटरमध्ये जाते. आणि कॅपॅसिटरमधनं जे आपला मधला फेज आहे हिरवी लाईन, त्या हिरव्या लाईनला हिरवीच वायर वापरलेली आहे आणि इथे जोडून टाकलेले आहे. काढून दावतो तुम्हाला, बघू शकता इथे जोडलेले आहे. आणि इथून तिसरा करंट तयार होतो आणि आपले मोटर स्टार्ट होते. तर आता आपल्याला बघायचे आहेत की ही 2 बटणं कशी जोडलेले आहेत. चला तर तेही दावतो. तर मित्रांनो, बघू शकता मी याच्यावरलं झाकण काढून घेतलेलं आहे आणि बटन पण अशा प्रकारे मी एक पुट्टा घेऊन त्याला फिट केलेले आहेत. आणि एक पहिली वायर घेतलेली आहे जी की या बटनांच्या वरच्या खोटात जोडलेली आहे. आणि वरच्या खोटातनं 2 नंबरच्या बटनाच्या पण वरच्याच खोटात जोडलेली आहे, सरळ अशी. आणि 1 नंबर बटनाला दुसरी वायर हिरवी जोडलेली आहे. आणि इथे 2 नंबर बटनाच्या खालच्या खोटाला काळी वायर जोडलेली आहे. नीट लक्षात घ्या, एक वायर वरच्या खोटातनं समोरच्या खोटात, वरच्या ज्या खोटाची वायर आहे ती दोघात एकच आहे, ती इकडून इकडे नेलेली आहे आणि जोडलेली आहे. खाली सेपरेट वायर आपण जी घेतलेली. आणि 2 नंबरच्या बटनाला ॲटोची वायर. तर इथपर्यंत आपलं झालेलं आहे. आता स्टार्टरमधले कनेक्शन सांगतो, चला. तर आपण जी वरच्या खोटाला वायर जोडलेली आहे ती वायर अशीच इथून आपण जोडलेली आहे. रिलीच्या इथे ॲटोची जी काळी वायर जोडतो इथे जोडलेली आहे. आणि जी दुसरी वायर आहे ती खालच्या खोटाला, पहिल्या बटनाच्या खालच्या खोटाला, म्हणजे इथे सेपरेट जोडलेली जी वायर आहे ती आपण इथे लिंक काढून टाकलेली आहे. यासाठी लिंक काढून टाकावी लागते ॲटो जोडण्यासाठीच. लक्षात घ्या, इथे जोडलेले आहे बारका स्क्रू असतो ना, जिथे इथे लाल वायर जोडलेली आहे मोठ्या स्क्रूला आणि लहान स्क्रू इथे लिंक जोडण्यासाठी दिलेला असतो. त्यासाठी तिथे आपण 2 नंबरची वायर जोडलेली आहे. 2 नंबरची म्हणजे ही सेपरेट आहे ती. आणि ॲटोची आपली काळी वायर, जी इथली काळी वायर निघलेली आहे ती आपण इथे जोडून टाकलेली आहे. आणि हे अशा प्रकारे जोडून आपलं सेटअप पूर्ण झालेले आहे. आता तुम्हाला मी फेज टाकून मोटर चालू करून दावत आहे. तर त्यासाठी आपण फेज टाकून घेऊयात. आता सध्याला मित्रांनो 3 फेज लाईट आहे. मी सुरुवातीला तुम्हाला 3 फेजवरच मोटर चालू करून दावीन, मग आपण 2 फेजवर मोटर चालू करणार आहोत. हा पहा, ॲटो चालू झालेला आहे. आणि आपण ॲटोचं बटन ऑन देखील करू, इथून पण ऑन करू, सिंगल फेजचं ऑफ करू. हा पहा, चालू झालेला आहे. इकडे पाहू शकता मोटर पण चालू झालेली आहे आपली. तर आता आपण मोटर बंद करणार आहोत. आता आपण मोटर बंद केलेली आहे. हा जो फेज आहे तो फेज आपण काढून घेणार आहोत. आणि खाली जो आपण कॅपॅसिटरसाठी फेज सेपरेट जोडलेला आहे याच्यात जोडणार आहोत. आता आपल्याला काय करायचं आहे की हे बटन बंद करायचं आहे. आणि जे आपण दुसरे बटन जोडले आहे 2 नंबरचे ते बटन टाकायचे आहे. हे बटन टाकल्यानंतर पाहू शकता, आता मी तुम्हाला चालू करून दावतो. हे पहा, मोटर चालू झालेले आहे. अशा प्रकारे मोटर चालू होती. मी कुठलीही वायर सोडवलेली नाही, काही नाही. तुमच्यासमोर सविस्तर व्हिडिओ आहे, सविस्तर मोटर चालू करून दावलेली आहे. धन्यवाद.